तर आता आपण स्टेजवरती आलो आणि महाराजांचा स्टॅच्यू असा आहे. हिंदू राष्ट्र की जय श्रीराम. आज का मेन्यू आहे रविवारचा असतो ना, मासवडी स्पेशल मासवडी थाळी और हम दोनों खा लेते. आपण वरती आलो स्टेजच्या वरती आणि तुला कसं वाटतंय समोरासमोर महाराजांची मूर्ती. बाई कसं वाटतंय? एक नंबर आहे, एक नंबर. वेगळीच फिलिंग येते. पण तरी थांबणार तर काहीच नाही ब्रो. अभी मैं जाने वाले पानी में ब्रो. नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए ब्लॉग में. और आज के ब्लॉग में हम जाने वाले एक अच्छे जगह पर, जो कि आज बहुत अच्छा लग रहा है मुझे भी और सारे मराठी फैमिलियों को हमारे अच्छा लगने वाला. पहले हमारा कैमरामैन आप देख सकते कौन है. तो गाइस, तुमने मेरे को पहचाना होगा. मैं एक दो बार भी इस ब्लॉग में आ चुका हूँ. तो मेरा नाम है अविराज. तो आज मैं इधर आया हूँ क्योंकि इधर महाराष्ट्र के क्या पूरे देश भर के सबसे बड़े स्टैचू का आज ओपनिंग मीन्स पूजा होने वाला है. वो है छत्रपति संभाजी महाराज. उसमें 5000 ढोल और 1000 ताशा नहीं 3000 ढोल, 1000 ताशे और 500 प्लस ध्वज आज वो इधर ऑर्गनाइज किए गए. आणि तो प्रोग्राम खूप मोठा असणार आहे आणि दुपारून 3 वाजता आहे. तर आपण जाणार त्या प्रोग्रामला. फिलहाल अभी हम स्विमिंग करने आ चुके हैं और यहाँ पर देख सकते हैं आप कोई नहीं. आणि पाणी एवढं स्वच्छ आहे ना भाई, काय बोलायचं. अभी भाई तो अभी कूदने वाले. हाँ अभी भाई. हाँ, तो फिलहाल चलते स्विमिंग करते हैं. उसके बाद हमें एक जगह पर जाना है और उधर से हमें 3 बजे वहाँ पर जाना है महाराज जी के पास. तो फिलहाल वो जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. तर एक प्राऊड फिलिंग आहे आपल्याला पण की एवढी मोठी मूर्ती आहे. आपल्या महाराष्ट्रात तेवढं सगळ्या मराठी बांधवांना खूप प्राऊडची गोष्ट आहे ती. तो फिलहाल चलते स्विमिंग करते, उसके बाद आपको मिलते. गाइस फिलहाल अभी मैं जाने वाले पानी में ब्रो. इसमें भी जाने वाला पानी में. ठंडी वाजते. गाइस फिलहाल अभी मैं पानी में उड़ी मारने वाला हूँ और वो भी मांडी घालून भाई. अब बघा 1 2 और गेला. गाइस सोचा था कि पानी बहुत ठंडा होगा, पर पानी के अंदर जाने के बाद ऐसा फील नहीं हो रहा कि ठंडा है पानी. फिलहाल बहुत मज़ा आ रहा है. फिलहाल आप एंजॉय करो, सिर्फ फुटेज एंजॉय करो. अभी थोड़ी और देर रुकने वाले और फिर जाते हम. नाक में पानी के अभी भाई की हालत देखो, एकदम कांपता थे. तुझ्या हिंदी मराठीला सल्यूट. ठंडी वाजती. तुम्हारे भाई को नहीं बचती. ए गप्पी भाई. नहीं अभी बोलो. आता जस्ट ऊन होतं, आता लगेच आतमध्ये गेले ढगांमध्ये, गायबच झालं डायरेक्ट. हाँ फिलहाल मुझे तो बहुत मजा आ रही है. ओह ये रुको, अभी हम चुपके से अभी भाई को अंदर लेते हैं. चल चल आलो. खेचू नको. चल. खेचू नको.
हाँ, चल चल चल. हाँ अभी उडी बघा फक्त आता उडी उडी. अभी ये डाइव मारने जा रहे आणि जोरात ऊप फुल. अभी भाई की उड़ी फेल हो गई दोस्तों. और माइनस. आता मार आता मार. ओ ये यस यू कैन डू इट. चुप नहीं कहाँ पर गए. हाँ यहाँ पर हाँ हाँ. फिलहाल इसने चैलेंज दिया मुझे कि मैं इससे अच्छी उड़ी मार सकता हूँ. अभी देखते इनकी उड़ी सक्सेसफुल होती या फिर नहीं. स्ट्रेचिंग करते और अभी डायरेक्ट पानी में सूर मारते हुए अभी भाई अभी उड़ी मारने वाले. चलो अभी भाई. हाँ हाँ चल चल. हाँ तर रहा है. ओ ये अभी मेरी बारी. मैं दिखाता हूँ प्रोफेशनलिटी उड़ी. ओके गाइज मेरी पिछली बार की जरा अच्छी हुई थी, इस बार की जरा नहीं हुई. तो अभी यश की देखते हैं. नहीं गाइस इससे अच्छा मेरी उड़ी थी. ये मैं दावे से कह सकता. चल तो चल. हम कैमरे में देखेंगे नहीं वीडियो गाइस में. आप कमेंट में बताओ किसकी उड़ी अच्छी थी. हाँ बताओ अविराज अभी भैया की या यश की. नहीं आज आप सच में बताओ किसकी कौन सी उड़ी भारी होती. देखते हैं इसके ज़्यादा कमेंट्स आते हैं. तो गाइस जैसे मैंने इसको बोला एक स्टाइलिश उड़ी मार, और इसने कैसी उड़ी मारी. नहीं क्या ये स्टाइलिश नहीं थी. मैं बताता हूँ स्टाइलिश क्या होती है. नहीं से पानी. हाँ देखते हैं अभी फिलहाल. तो हम निकल चुके और दोनों तैयार हो चुके. फिलहाल अभी यहाँ से हम पाटिल होटल जाने वाले हैं. मौसी से होटल ना. और उसके बाद हम उधर से जाने वाले हैं 3 बजे. तो इसलिए वहाँ पर टाइम है जाने के लिए. फिलहाल अभी चलते. बस से जाना होगा हमें. थोड़ी बहुत चल कर जाना है. एडजस्ट करते दोस्तों. फिलहाल मैं अभी यहाँ पर हमारे बस स्टॉप पर यहाँ पर हूँ. और मैं अभी भाई के साथ गया था. उसके बाद फिर से कुछ तो सामान उधर से यहाँ पर लाना था, इसलिए फिर से यहाँ पर आया. अभी फिर से सामान दिया, फिर से जा रहा हूँ. और दो चक्कर हो गए मेरे. आणि मी तर म्हणतो आजचा ब्लॉग आपण मराठीतच कंटिन्यू करावा, कारण की आज भव्य दिवस आहे. खूप भारी वाटते. तर मग मराठीत बोलणार आज. मराठी ब्लॉग. ओके आतापासून मराठी. आणि मी आता 2 चक्रा मारला. आता बससाठी वाट बघतो. तिथं जेव्हा होतो मी तेव्हा पण माझ्यासमोर 2 बस गेल्या, पण मी तिकडं माझं सामान नव्हतं माझ्याकडं. पण आता पण इथून जेव्हा सामान द्यायचं होतं त्याच्या आधी 2 बस गेला. आता मला परत बससाठी थांबायला लागलं. तर बघू आता बस कधी भेटते. आता जो चैतन्य दादा आहे तो त्याची ट्रान्सफर झाली होती आता नाशिकला, तर तिकडून आता इकडे येतो आहे या कार्यक्रमसाठी. आणि आता तो एवढ्यात थोड्या वेळात पोहोचेल. मी पण आता पोहोचतो. बस जेव्हा भेटते तेव्हा आपण निघूया. तो फिलहाल हम आ चुके और मैं बस से उतर चुका. हमें बस मिल गई. और उसके बाद यहाँ देखो वहाँ देखो सिर्फ वो बॅनर. अरे मराठीत सॉरी सगळीकडे बॅनर महाराजांचे की आता हे चालू होणार आहे या म्हणजे आज ते होणार आहे. सगळीकडे बॅनर. किती भारी वाटतं एकदम. सगळं मस्त मन प्रसन्न होणार. आणि 3000 ढोल सोपं आहे का ब्रो. मोठाच विषय ब्रो. हे आहे आपलंच हॉटेल आहे पाटील हॉटेल. मावशीचं हॉटेल आहे. तुम्ही इथे येऊ शकता. राईस प्लेट वगैरे सगळं काही खाऊ शकतात. टेस्ट म्हणजे एक नंबर. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आज कमी मिळेल.
रविवारचा असतो ना, मासवड़ी स्पेशल मासवड़ी थाली, और हम दोनों खा लेते कारण की पुढे जाऊन भूक लागली. आणि आज मराठी ब्लॉग आहे, हिंदीमध्ये काय बोलते. एक नंबर एकदा टेस्ट करायला लागते पण आहे. हो गाईज, संभाजी महाराज की जय. महाराजांचा स्टॅच्यू बघा, कसला आनंद. मस्तच आहे एकदम. मित्रांनो आता आपण चाललोय. कसं वाटतंय आशू दीदी? खूप मस्त वाटतंय, फील होतं. आणि महाराजांचा स्टॅच्यू तिकडे तुम्हाला दाखवत थांबा. शंखपथक कुठे असेल इथे या. विजय असो. इथं आपण बघू शकता ढोल बिल सगळं, ध्वज बघा, सगळे ध्वज इथं भरपूर आहे. महाराजांचा आपला पुतळा बघा, स्टॅच्यू, आणि पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे चक्क. सगळं ग्राउंड पूर्ण ढोल ताशा लोकांनी सगळं भरलेलं. वाटलं ना हे सगळे चिमणे बिमणे, पण हे सगळं ड्रोन बिन आहे. सगळे लोक एकदम जमलेले, सगळे एकदम पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे आणि भारी वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. साठी जायला जागा द्यायची आहे. कृपया सर्वांना नम्र करून द्या. बाई कसं वाटतंय? एक नंबर आहे, एक नंबर. वेगळीच फिलिंग येतं. कसं वाटतंय तुला? मस्त, एकदम छान वाटतंय. एकदम भारी वाटतंय. काय रे, काय बघतो सारखं? काय बोलू, आता एवढा चांगला नजारा तुम्हाला परत कधी भेटणार नाही. आणि हा ॲटमॉस्फिअर बघा तुम्ही कसं वाटतं, डिस्क्राईब नाही करू शकतो. खूप भारी वाटतं. पाऊस पडतो पण तरी थांबणार तर काहीच नाही गो. आपण करत राहणार हा प्रोग्राम आणि सक्सेसफुली करत राहणार आहे. खूप पाऊस पडते तरी. जगातील सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे. संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. व्यक्तिगत कोणालाच निमंत्रण नाही. दादांच्या वतीनं माफी मागतो. खाली अनेक सेलिब्रिटी उभे, मोठे मोठे नेते मंडळी उभे, पण तसं तरी मी इथपर्यंत पोहोचलो. पण खाली जे उभे ज्यांना स्टेजवर येता आलं नाही, एक दादाचं सहकारी म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पण ना आज आपण महेश दादासाठी तर जमलोयच, पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी जमलोय. पुढच्या काळात फार मोठा कार्यक्रम, देशातले सर्वोच्च व्यक्तिमत्व या स्मारकाच्या उद्घाटनाला येणार आहे. अशाच मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचंय. सगळ्यांच्या वतीनं दादांचा आत्मविश्वास झालाय. जयती धर्मपालो असो संभाजी राजा महाबल
शिवपुत्र सविराणां भूत विग्रह शौर्य तेजो अपि प्रत्यया यस्य सिंहनीवं वपु सदा स्मरामि राजेन्द्रं रक्षार्थं प्राणिनां सिद्धं खड्गधारो महावीरः शत्रुसैन्य भयङ्करः सततं धर्मरक्षिणी जनहृद्यानि रञ्जयेत युद्धभूमौ स्थिरः शूररक्तवर्णकपालकः धैर्यस्महेतवे समरे प्राणिनां रक्षि समराम्यै महाबलं पुष्पाञ्जलि प्रदाम्यासिं सम्भाजी राजाय भक्तितः जयतु मरुमेखलायां जयतु स्वर्यं नृप धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीराय नमः हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय जय श्री राम गो माता की नमः पार्वती पते हर हर महादेव। तर आता आपण स्टेजवरती आलो आणि महाराजांचा स्टॅच्यू असा आहे आणि इकडे सगळे कार्यकर्ते आणि पब्लिक बघा काहीच पब्लिक बघा फक्त आता तरी कमी झाली पण भरपूर आहे. कसं वाटतंय तुला काय एक नंबर आहे. आपण वरती आलो स्टेजच्या वरती आणि तुला कसं वाटतंय समोरासमोर महाराजांची मूर्ती दिसते आणि एक अशी भव्य मूर्ती आहे चांगली मस्त. आता इथं फोटो बिटो काढते सगळे आणि काही काही सगळे जात आहे तिकडे जेवणाची सोय बी सगळं केलेली आहे. दोस्तो आता आपण घरी आलोय आणि खूप भारी वाटलं खूप पॉझिटिव्हिटी वाईब्स पण येत होते. जोपर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत एकदम भारी वाटत होतं. ॲटमॉस्फिअर कसं होतं एक नंबर भारी ॲटमॉस्फिअर होतं. आधी मला सांगा ही अंगठी कशी वाटते कोणती जर तुटली ही अंगठी अशी इथून असे अर्ज निघाले तर एक हातात घड्याळ आला आता म्हणजे माझ्या बहिणीचं आहे ते असं. पण भारी होता एक्सपिरियन्स खूप भारी होता मस्त. फक्त 3 मिनटं धोल वाजले सगळे पण तरी असं वाटत होतं की आपण महाराजांच्या त्या काळात गेलो त्या काळात जाऊन आपण फील केलं आणि पाऊस पण वगैरे पडत होता तर भारी वाटलं. आपल्याला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा चांगला वाटला असेल तर लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. फिर मिलते अगले ब्लॉग में तब तक के लिए गुड बाय. कोंबडी वडे ओ ये